नमस्कार मैत्रिणींनो, माझ्यातली मी ग्रुपतर्फे आयोजित या खास अशा लाईव्ह शो मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आजचा लाईव्ह हा कुठलाही कार्यक्रम नाहीये, कसलंही कोणतंही चर्चासत्र नाहीये. एक आगळा वेगळा असा हा लाईव्ह शो आहे. तर या लाईव्ह शो मध्ये तुम्ही जे टायटल पाहिलं असेलच, जे आपल्या ग्रुपवर टाकलेलं आहे. आज आपण व्हॅलेंटाईन डे निमित्त जे ग्रुपतर्फे जो टास्क घेण्यात आला, स्पेशल टास्क होता, 7 दिवस 7 ब्लॉग. तर या ब्लॉगचा निकाल आपण आज जाहीर करणार आहोत. तर आपल्या माझ्यातली मी ग्रुपतर्फे आपण दरवेळेसच काही ना काही स्पेशल दिवस असतील तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे टास्क मी देत असते, जेणेकरून तुम्हाला अनेक विविध विषयांवरती लिहिण्यासाठी सुचेल किंवा वेगळा विषय तुम्ही हाताळावा त्यासाठी मी प्रयत्न करत असते. आणि यावेळेस व्हॅलेंटाईन डे हा वेगळ्या अर्थाने म्हणजे 7 दिवस 7 तास असं माझ्या मनात ही कल्पना आली आणि त्या पद्धतीने तो टास्क मी ग्रुपवरती दिला होता. तर या व्हॅलेंटाईन डे हा डे प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच तो फेब्रुवारी महिना सुद्धा प्रेमाचा महिना असं त्याला मानलं जातं. मग या 7 दिवसामध्ये प्रेमाचे जे प्रतीक आहेत किंवा प्रेमाचे जे दिवस आहेत त्याच्यामध्ये रोज डे असेल किंवा प्रपोज डे असेल, प्रॉमिस डे असेल, ह्या प्रत्येक डे वरती काहीतरी टास्क घ्यावा असं माझ्या मनात आलं. त्या पद्धतीने मी हे टास्क तिथे ग्रुपमध्ये दिले होते. तर व्हॅलेंटाईन डे म्हणल्यानंतर प्रत्येकाच्या मनात येते की बाबा व्हॅलेंटाईन डे म्हणजे हा प्रेमाचा दिवस आहे. आणि खरोखरच तो बरोबरच आहे की तो प्रेमाचा दिवस आहे, प्रेम करणाऱ्यांचा दिवस आहे. पण लेखिका म्हणून किंवा लेखक म्हणून आपण व्हॅलेंटाईन डे याचा वेगळ्या पद्धतीने कसा अजून ब्रॉड म्हणता येईल की वेगळा दृष्टिकोन बघून त्याच्याकडे कशा पद्धतीने आपण लिहू शकतो. कारण प्रेम संकल्पना ही सगळीकडेच असते. कारण कथेमध्ये कुठलीही कथा घ्या त्याच्यामध्ये आधारित हे असतं की बेस त्याचा असतो तो प्रेमच असतो. मग प्रेम ही गोष्ट तशीच संकल्पना ठेवून या टास्ककडे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय किंवा वेगळा विचार काय त्यातून तुम्ही मांडता येतो का तुम्हाला, हे मला खरं तर पाहायचं होतं. आणि वेगळ्या संकल्पनेच्या वेगळ्या विषयावरती किंवा व्हॅलेंटाईन डे आणि त्याची सांगड तुम्ही कुठल्या एखाद्या विशिष्ट विषयाशी घालता का? कशा पद्धतीने तुम्ही स्वतःला व्हॅलेंटाईन डे कडे पाहताय किंवा व्हॅलेंटाईन वीक म्हणता येईल आपल्याला, त्या दिवसांकडे तुम्ही कसं पाहताय? हे सगळं मला जाणून घ्यायचं होतं. आणि यामुळे काय होतं, की तुम्ही तर सगळ्यांनी ग्रुपमध्ये ज्या आता मेंबर आहेत लिहिणाऱ्या, खूपच छान लिहितात. सगळ्यांचं लिखाण छान आहे. कोणाला नाव कमी पासून नाहीच आहे. सगळ्यांचं लेखन दर्जेदार आहे. पण एक आउट ऑफ वे जाऊन तुम्ही तुमची कॅटेगरी सोडून कशा पद्धतीने लिहिताय किंवा हे 7 दिवस तुम्ही कसे हाताळताय, हे प्रत्येक टास्क तुम्ही कसं लिहिताय आणि त्याच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे, हे सगळं मला त्यातून पाहायचं होतं. तर हे अपेक्षित होतं. आता निकाल तर मी सांगणारच आहे. पण त्यासाठी तुम्ही अजून आपले मेंबर आले पाहिजेत. पटापट 7 वाजलेत. फक्त 3 मेंबर दिसतायत ते ऑनलाईन. 5 झाले आता. तर मेंबर आपले जॉइन होत असतीलच. येतायत सगळे. निकाल तर सांगणार आहेत. पण तत्पूर्वी त्या टास्कमध्ये माझ्यासोबत परीक्षण करण्यासाठी कथांचं आपल्या मॉडरेटर आहेत स्टोरी कट्टाच्या स्मिता बोंद्रे होत्या, लेखिका स्मिता बोंद्रे. तसंच लेखिका राधिका पटणे त्या सुद्धा होत्या. त्यांनी मला मदत केली. राधिका ताईंना थोडंसं इंटरनेटचा इश्यू आहे त्यांच्या फोनमध्ये. त्यामुळे त्यांना काय लाईव्ह यायला जमलेलं नाहीये. पण त्यांचं नाव आवर्जून सांगणं हे तेवढंच त्यांचं गरजेचं आहे. तर राधिका ताई तुमचे मनापासून धन्यवाद. मला खूप छान त्यांनी मदत केलं आपल्या कथा परीक्षणामध्ये. अजून एक आपल्या ग्रुपच्या सीनियर मेंबर आहेत संगीता मेहता. त्यांनी सुद्धा हा इतका मोठा टास्क होता, पण त्यांनी पण त्यांच्या कामातून वेळ काढून प्रत्येक दिवसाचे म्हणजे जेवढे मेंबर होते, प्रत्येक दिवसात किती मेंबरनी कथा लिहिल्या, याची सगळी यादी मला त्यांनी दिली. खरं तर असा एखादा मोठा टास्क जर करायचा असेल, तर ते एकट्याचं काम नसतंच. ॲडमिन म्हणून एकट्याचं काम नसतंच ते. मोठा टास्क घ्यायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला कोणाची तरी मदत नक्कीच लागते. त्यामुळेच मग मेहता असतील किंवा स्मिता ताई असतील किंवा राधिका ताई कायमच आणि बरेच बाकीचे मेंबर सुद्धा कायमच मला मदतीला माझ्या तत्पर असतात. मी कधी कोणाला काही विचारलं तर ते सगळ्यांचा होकारच असतो. मला नेहमीच सगळ्यांनी मदत करत असतात. आणि हा टास्क इतका मोठा होता, कारण टास्कमध्ये सहभागी होणारे जवळ-जवळ 15-20 मेंबर होते आणि प्रत्येक दिवसाचा टास्क लिहिणं आणि त्यात
प्रत्येकीने तो लिहिलाय का नाही हे चेक करणं आणि प्रत्येक दिवसाचा वेगळा टास्क याची सगळी लिस्ट काढणं किंवा ती यादी बनवणं हे खूपच गोंधळचं किंवा लॉंग प्रोसेस होती ती. पण ती मेहता यांनी ती पूर्ण केली. म्हणजे पुढे यायचं नाही, पण पडद्यामागून जे मदत करायची तशा पद्धतीचं मेहतांचं काम आहे. पण नक्कीच ते त्यांचं काम सुद्धा कौतुकास्पद असतं नेहमी. संगीता मेहता यांचं पण मनापासून आभार. मला वाटतं की त्या सुद्धा लाईव्ह पाहत असतील. मेहता मॅडम, तुमचे माझ्यातले मी ग्रुपतर्फे खूप खूप आभार. नेहमीच त्यांची मदत मला होत असते. आता मी पहिल्यांदा थोडस निकाल लगेच सांगत नाही, थोडीशी तुमची उत्सुकता ताणून धरायची आम्हाला. तर माझ्यासोबत स्मिताताई आहे, त्यांनी सुद्धा परीक्षण खूप छान पद्धतीने केलेलं आहे. तर निकाल लावण्याआधी हा टास्क घेतला तो कुणीही सहज असं लिहू शकला असता. त्या टास्क बद्दल थोडस मला बोलायचं आहे. म्हणजे माझ्या अपेक्षित मला टास्क कशा पद्धतीचं लिखाण हवं किंवा कथा हव्या होत्या किंवा ब्लॉग हवे होते, मी काय अपेक्षा केली होती ते मी तुम्हाला सांगते. तर व्हॅलेंटाईन डे मध्ये समजा आता पहिला रोज डे होता, तर ठीक आहे, प्रेमाचं प्रतीक हे लाल गुलाब आहेच. मग ते सगळ्यांनी काय केलं, रोज डे म्हणले की लाल गुलाब, आणि मग तो कथा आली जी प्रेमावरती असते किंवा ब्लॉग आला तो पण प्रेमावरती असतो की बाबा रोज डेला लाल गुलाब दिलं असत. अरे पण गुलाबाचे अजून बरेचसे रंग आहेत. प्रत्येक गुलाब हा काहीतरी वेगळं दर्शवितो. पिवळा गुलाब मैत्रीचा आहे, पांढरा गुलाब हा शांततेचा आहे. मग तुम्ही प्रेम ही संकल्पना बेस्ट ठेवली, बरोबर आहे, पण त्या अनुषंगाने एखादी दुसऱ्या विषयाची कथा त्याला कनेक्ट करता आली असते. पांढरा गुलाब हा शांततेचा आहे, मग युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा अजून आपण समाजामध्ये बघतो काही अनिष्ट रूढी परंपरा आहेत, गोष्टी आहेत त्या होत आहेत, तर त्यांच्यावर भाष्य करणारं काहीतरी, मग त्यातून एखादी कथा, मग तिथं मैत्री असेल, मैत्रीसाठीचा पिवळा गुलाब असेल, किंवा कधीतरी आपल्या घरातल्या व्यक्तीला पण जी आपली प्रिय आहे, आई असेल, वडील असतील, भाऊ असतील, बहीण असतील, यांना पण तुम्ही कधी गुलाब दिलेय का? अशा पद्धतीचं प्रेम ही संकल्प बेस्ट ठेवूनच पण एक वेगळा दृष्टिकोन, काहीतरी वेगळी कथा यायला हवी होती. तसंच अजून दुसरा दिवस होता तो म्हणजे प्रपोज डे झाला. आता प्रपोज डे म्हणजे ठीक आहे, इथे प्रेमाचा प्रस्ताव, पण सगळ्यात लव्ह स्टोरी म्हणजे प्रेमाचा प्रस्ताव अशा पद्धतीच्या आल्या की जिथं लव्ह स्टोरी आहे, पण प्रेमाचा प्रस्ताव असला तरी तो वेगळ्या पद्धतीने, किंवा मग पूर्वी पण प्रेम व्हायचे, मग पूर्वीची पद्धत कशी होती आणि काळ बदलत गेला तसं आत्ताची मॉडर्न पिढी कशा पद्धतीचं प्रपोज करते, अशी एखादी हलकी फुलकी विनोदी कथा पण नक्कीच झाली असती. पुढे होतं ते म्हणजे चॉकलेट डे. तर चॉकलेट डे म्हटल्यावर काय लिहिणार ना, चॉकलेट 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 असतं, ते गोड असतं, पण मी काय वाक्य दिलं होतं की गोड चॉकलेट आणि कडू नाती असतील, मग त्यातून एखाद्या नात्याबद्दल किंवा एखादी अशी कथा की जी चॉकलेटशी आधारित आहे, पण त्यातून काहीतरी अर्थबोध मिळणार असेल किंवा एखादी विनोदी कथा. आणि मला सांगायला इथे आवर्जून छान वाटतंय की बाबा चॉकलेट डेच्या ह्याच्या टास्क मध्ये बऱ्याचशा लेखिका आपल्या विजेत्या आहेत, कारण खूप छान चॉकलेट डे चांगला, सगळ्यांना चांगलं लिहायला जमलेलं आहे. पुढे त्याच्यानंतर चॉकलेट डे नंतर होता तो टेडी डे होता. आता टेडी डे म्हणजे टेडी म्हणजे एक खेळणं आहे, बरोबर. मग खेळणं इथं पण काय झालं, कपलमध्ये टेडी बेअर एकमेकांना देतात, प्रेमाची गिफ्ट असते ती, बरोबर आहे, मान्य आहे. पण जसं एक कपल प्रेम करतं तसंच बाकीच्या नात्यांमध्ये पण प्रेम आहे ना. आई आहे, बहीण आहे, मित्रमैत्रिणी आहेत, आजी आजोबा आहेत. मग टेडी बिअर ही संकल्पना, किंवा तुम्ही पाहिलं असेल, आपण सगळेजण पाहतो की हायवेवरती, रस्त्यांच्या हायवेवरती ही टेडी बिअर घेऊन लोक ती विकायला बसले असतात. टेडी बिअरचा एक स्टॉल लागलेला असतो बघा. आपण आवर्जून लहान मुलं असेल तर नक्की त्यांच्याकडून टेडी विकत घेतो. मग तुमच्या डोक्यात ही संकल्पना यायला पाहिजे होती ना, की ती लोक जी टेडी विकतात त्यांची पण लहान मुलं आहेत. कधी तर त्यांच्या मुलांना टेडी मिळालाय का होतो खेळण्यासाठी, हा विचार डोक्यात यायला हवा होता. नाहीच मिळालं नसेलच, कारण त्यांना ते विकणं जास्त गरजेचं वाटतं, कारण त्यांना पोट भरायचं असतं. ते त्यातला टेडी काढून स्वतःच्या त्यांच्या मुलांना खेळायला नाही देणार, कारण त्यांना तिथं ते खरे विकायचं आहे आणि त्यांचं चरितार्थ म्हणजे त्यांचं घर चालवायचं आहे. मग त्या टेडी बघून त्यांच्या मुलांना वाटत नसेल का की कार मधून लोक येतात आणि मस्त मोठे मोठे टेडी घेऊन जातात,
मग आपल्याला पण असं एखादा टेडी मिळावा. असं काहीतरी एखादी छानशी इमोशनल कथा इथं झाली असते किंवा अजून काहीतरी वेगळ्या पद्धतीची. मग पूर्वी टेडी होता का? मग टेडी नव्हता मग काय होतं? भाऊला बाहुली तर होतेच ना नक्की. पूर्वीची तर आपल्या लहानपणी तर अगदी कापडाची चिंध्यांपासून बनवलेली बाहुली सुद्धा असायची. मग ते आणि आत्ता टेडी याच्यामध्ये कंपेअर करून तुम्ही छानसं काहीतरी असं लिहू शकला असता. बरोबर. मी असं म्हणत नाही की तुम्ही चुकीचं लिहिलंय. तुम्ही सगळ्यांनी छानच लिहिलंय. पण मी माझा वेगळा दृष्टिकोन मी सांगते की अशा पद्धतीने तुम्ही पुढच्या टास्कमध्ये लिहू शकता. म्हणजे आउट ऑफ वे जाऊन ती कॅटेगरी सोडा, की एकच रुटीन एकाच याच्यामध्ये लिहायचं एकसुरी. तो विषय सोडून तुम्ही थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहावं म्हणून मी सांगते. जे मला अपेक्षित होतं. तरी देखील खूप छान सगळ्यांनी लिहिलंय आणि बरेचसे एवढे विनर आहेत ना, की तुम्हीच आश्चर्यचकित व्हाल, की मॅडम एवढे विनर तुम्ही कसे काय काढले? तुमचं सगळ्यांचं लिखाण छान नाही, मान्य आहे. पण एक मी माझा तसा दृष्टिकोन सांगते. उद्या कुठं बाहेर जाऊन तुम्हाला काही स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा असेल आणि असं काही असेल, तर त्या गोष्टीला काळानुरूप पूर्वीची किंवा आत्ताचं ह्याचं सांगड घालून लिहा. जसं मी आता टेडीचं सांगितलं. पूर्वीचं भावला भावली आणि आत्ताचं टेडी असं काहीतरी लिहा तुम्ही. जेणेकरून जिथं तुम्ही स्पर्धेसाठी द्याल, तिथं अशाच गोष्टी बघितल्या जातात, की सगळ्यांपेक्षा वेगळे हटके कथा कुणाची आलेली आहे किंवा लेख आलेला आहे, की जो एकसुरी नाहीये, तो वेगळा आहे, सगळ्यांपासून वेगळा आहे. सगळेजण लिहितात कॉमन, पण जो वेगळा असतो तो उठून का दिसतो? कारण तो वेगळा आहे, वेगळा लिहिलेला असतो म्हणून. त्याच्यानंतर पुढचा होता तो होता प्रॉमिस डे. आता प्रॉमिस डे मध्ये सुद्धा कपल आहेत ते एकमेकांना प्रॉमिस करतात, आयुष्यभर एकत्र राहायचं वचन देतात. मग इथे काहीतरी परत मी तेच म्हणेन, की पूर्वी असा प्रॉमिस डे होता का? नव्हता. प्रॉमिस डे नव्हता, एकमेकांना वचन दिलेलं असायचं लग्नामध्ये, म्हणून ते आयुष्यभर मरेपर्यंत एकमेकांची साथ सोडत नसायचे आणि आता प्रॉमिस डे साजरा करतात, तरी पण महिनाभरात घटस्फोट घेऊन रिकामं होतात. अशी कथा किंवा असा लेख तुम्ही नक्की लिहू शकला असता. मग हे प्रॉमिस वचन फक्त कपलमध्ये असतं का? नाही. आई मुलाच्या नात्यात असतं, मुलीच्या आईच्या नात्यात असतं, आजी आजोबांचं असेल किंवा अजून काहीतरी वेगळ्या पद्धतीचं प्रॉमिस असेल. बाबा एखादं सामाजिक कार्याचं असेल, रक्तदान शिबिर असेल, की असं काहीतरी प्रॉमिस की जे समाज उपयोगी कार्यामध्ये असणार आहे. प्रॉमिस असेल जे स्वतःचं स्वतःला दिलेलं असेल, की मला हे करायचं आहे, मी हे करणार आहे. 2026 चालू झालंय, पण मी माझा संकल्प जे ठरवलंय ते सुरू केलेलं नाहीये. जानेवारी महिना गेलेला आहे, पण आता मी प्रॉमिस देते मला स्वतःला, माझ्यातल्या मीला, की मला हे प्रॉमिस मी ठरवलंय ते मी पूर्ण करणार. माझं स्वप्न असेल, माझं काम असेल, जे मी नियोजन केलंय, प्लॅनिंग केलंय त्यात मी सक्सेस होणार. स्वतःला प्रॉमिस देणार आहे मी. रोज लवकर उठून मी व्यायामाला सुरुवात करणार आहे. असं पण तुम्ही लिहू शकला असता, म्हणजे ते वेगळ्या आशयाची कथा झाली असती. त्याच्यानंतर होता तो होता हग डे. हग डे म्हणजे मिठी. अरे मिठी तर कपल्स मारतातच ना एकमेकांना. कधीतरी आपल्या आईला मिठी मारली का हो तुम्ही? कधीतरी मुलांनी वडिलांना मिठी मारली का हो? मला वाटतं परवाच आपल्या ग्रुपवरती एक व्हिडिओ आला होता. आपल्याच का दुसरीकडे मी पाहिला, बहुतेक तुम्ही पाहिला असेलच. त्या मुलाने वडिलांचा असं मुलाखत टाईप एक व्हिडिओ टाकला होता. ते युट्यूबरला आहेत, मी त्यांना ओळखते. तर ते त्याचे वडील सांगत होते, की मी एवढं ठरवलं होतं, की माझ्या वडिलांना पूर्वीच्या काळी असेल मिठी मारायची होती, पण ती राहून गेली आणि आज मिठी मारू, उद्या मारू असं करत करत ते वडील त्यांच्या आजारी पडले आणि शेवटी ते गेले. आणि हा रिग्रेट त्यांना अजूनही होता आयुष्यात, की मी वडिलांना मिठी मारू शकलो नाही. बरोबर आहे. म्हणजे हे मिठी अर्थाच्या अशा आशयाने अनेक कथा तुम्ही लिहू शकला असता. मग त्याच्यामध्ये मग लेख सुद्धा तुम्ही लिहू शकला असता किंवा पण कथा पण झाली असती. एखाद्या मैत्रिणीला पण मिठी मारली, आधाराची, विश्वासाची, आश्वासक अशी मिठी सुद्धा होऊ शकते. मिठी म्हणजे फक्त कपल पुरते मर्यादित नव्हतं. तर अशा पद्धतीने पण तुम्ही तिथे कथा लिहू शकला असता. आणि शेवटचा 7व्या दिवसाचा होता तो होता की व्हॅलेंटाईन डे. आता व्हॅलेंटाईन डे पुन्हा तेच आहे. बरोबर आहे, हा प्रेमाचाच दिवस आहे. व्हॅलेंटाईन डे प्रेमासाठीच साजरा केला जातो. पण प्रेम हे फक्त म्हणतात ना, की व्यक्तीपुरते नाहीये. प्रेम हे बऱ्याचशा गोष्टींमध्ये असू शकतं. त्याच्यामध्ये आपल्या आवडी-निवडी आले, आपले छंद आले, निसर्ग आला, आपलं जो सृष्टी निर्माता आहे तो विधाता आला. कुठलीही आपली कला आहे. साधं आपलं आवडीचं पुस्तक असलं तरी त्याच्यावर देखील आपलं प्रेम असतं. एखादा ड्रेस असतो. असं काहीही
चांगलं हलकी फुलकी कथा पण होऊ शकली असती, किंवा व्हॅलेंटाईन याचा माझ्या दृष्टीतून एक वेगळा अर्थ किंवा एक वेगळा दृष्टिकोन अशा पद्धतीने तुम्ही तो लिहिला असता तर अजून छान झाला असता. शेवटच्या दिवशी 7व्या दिवशी ब्लॉग आले तेव्हा मला हाच प्रश्न पडला. मी 2-3 वेळा सगळ्यांचे ब्लॉग वाचले. पण मला नेमकं सुचेना की कोणाला विजेते करावं. कारण व्हॅलेंटाईन डे याच्यावरती मर्यादितच विचार करून तुम्ही लिहिलं होतं. पण ठीक आहे, असो. मी हेच म्हणत नाहीये की तुम्ही चांगलं लिहिलेलं नाहीये. सगळ्यांनी छानच लिहिलेलं आहे. पण माझा एक दृष्टिकोन मी सांगितला आणि या दृष्टीने मी या टास्ककडे पाहिलं होतं हे पण मी सांगितलं. अशा पद्धतीने तुम्ही पुढच्या वेळेस पण लिहू शकता. त्याच्यामुळं हा सांगण्याचा माझा उद्देश आहे. स्मिताताई, तुम्हाला काय वाटलं जेव्हा हे टास्क टाकला मी, तेव्हा तुमच्या डोक्यात काय आलं होतं? फक्त थोडक्यात सांगा, मग आपण हॅलो. आपल्या निकालाकरते. हॅलो, बोला. हा, नाही मला कळलं नाही काय म्हणालात तुम्ही. जेव्हा मी हा टास्क दिला तेव्हा तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून विचार करायला लागला की बाबा हा टास्क तुम्हाला म्हणजे काय वाटलं? एकदम तुमच्या मनात काय आलं? अरे 7 दिवस 7 ब्लॉग. आता प्रेम म्हणजे केवळ फक्त 2 व्यक्तींमधलं आकर्षण नाही, तर ती जपणारी, एकमेकांना सांभाळणारी आणि नात्याला उब देणारी अशी जरा वेगवेगळ्या अर्थांनी त्याच्याकडे पाहायला लागले. हा, त्याच्यानंतर स्पर्धा म्हणजे आपली ही केवळ जिंकणं नाहीये, तर आपल्या भावना मोकळेपणे मांडण्यासाठी आपल्याला सुंदर व्यासपीठ तुम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे. तर प्रेमाच्या आणखीन वेगळ्या कोणत्या कल्पना लढवून आपण लिहू शकतो, या हा. दृष्टिकोनातून इतरांचे पण लेख वाचले. त्यात पण बऱ्याच जणींनी खूप वेगवेगळ्या प्रेमाच्या संकल्पना मांडलेल्या आहेत, कथेतून मांडल्या आहेत, ब्लॉग मधून मांडल्या आहेत. तर प्रेमाची संकल्पना ही संकुचित नसून खूप विस्तारित आहे. जसं बरोबर. त्याच्याकडे बघू तसं ते प्रेम दिसतं. तुम्ही आता अगदी. स्पष्टीकरण सगळ्या 7 दिवसांच्या विषयांचं केलेलंच आहे. त्याच्याशी मी सहमत आहे आणि मलाही काही वेगळे दृष्टिकोन तुमच्याकडून ऐकायला मिळाले. नक्कीच. आणि सर्वांनाच हे समजले असेल दृष्टिकोन की अशा पद्धतीने ते लिखाण येऊ दे. आता आपल्या ग्रुपवरची टास्क तर नेहमीच चालतायत, सुरू असतात, तर अशा पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुमचं लिखाण अजून प्रगल्भ होईल, जास्त ते दर्जेदार होईल. तर आता जयश्रीताई म्हणतात की हा व्हिडिओ मी पाठवला होता, जयश्री काळे. बरोबर, जयश्रीताईंनी हा व्हिडिओला पाठवला होता झप्पीचा. बरोबर आहे. छान होता तो. आपल्या मैत्रिणी कमेंट करतायत तिथे. मॅम, हाच फरक आहे. तुमचे विचार परफेक्ट आहेत, लेखिका सारखेच आहेत. अलका म्हणतीये. शालिनी बरोबर बोरकरे आहे. आहेत, विनया देशमुख आहेत. मला इथे कमेंट दिसत आहेत. अलका म्हणते बरोबर आहे, अशी कथा लिहिता आली असती. मी कमेंट वाचते. राधिकाताई आहेत, रोहिणी अग्निहोत्री पण आहेत, विनया देशमुख आहेत. सगळ्यांनी आपल्याला नमस्कार केलेला आहे. ज्योती काळे आहेत. अलका, खरंच खूपच वेगळे विषय होते. धन्यवाद अलका. कमेंट आलेले आहेत, म्हणजे आपल्या मैत्रिणी शो बघतायत, छान छान कमेंट करतायत. आणि आता मैत्रिणी, म्हणजे आपलंच आत्मपरीक्षण आपण सगळ्यांनी करूया की मॅडमनी आपल्याला कुठले कुठले दृष्टिकोन दिलेत वेगवेगळे, त्याप्रमाणे आपण कसं लिहिलं आहे, आपण बरोबर आहोत का चूक आहोत, हे आपलं आत्मपरीक्षण सुद्धा आपण करू शकतो. हाही एक मोठा फायदा आहे. हो हो हो. मैत्रिणींनो, निकाल ऐकायचा आहे तर निकाल ऐकायचा आहे का? यस टाईप करा. तेव्हा कमेंट मध्ये सांगा ऐकायचा आहे आता निकाल घ्यायचा का काही अजून तुम्हाला ऐकायचं आहे, या विषयावरती काही माहिती हवी अजून, कमेंट करा. नाहीतर आपण निकालाकडे जाऊ. मग मला वाटतं सगळ्यांना निकालाचीच उत्सुकता असणार आहे. आणि निकाल लागल्यानंतर सर्टिफिकेट मी देणार आहे. विजेत्यांचं वेगळं असेल आणि सहभागी स्पर्धकांचं वेगळं असेल. मेंबर संख्या खूप जास्त आहे, त्याच्यामुळे सर्टिफिकेट द्यायला थोडासा वेळ लागेल. आठवडाभराचा वेळ द्या मला. लवकर देण्याचा प्रयत्न करेनच मी, पण एक आठवडा धरून चाला. सर्टिफिकेट तुम्हाला चांगल्या पद्धतीचे
आता दिले त्याच्यापेक्षा अजून छान सर्टिफिकेट मी तुम्हाला देणार आहे. तर सगळ्यांना उत्सुकता लागली तर आपण आता जाऊयात, निकालाकडे जाऊयात आपल्या. तर पहिला टास्कचा पहिला दिवस होता तो होता रोज डे. तर रोज डे मध्ये मी म्हटलं तसं कथा आल्या होत्या, पण त्या कथा अगदी नॉमिनल म्हणजे रेग्युलर एकाच पठडीतल्या होत्या. सेम तोच विषय होता, फक्त तो थोडासा अँगल चेंज करून लिहिला होता बऱ्याच जणांनी. त्यामुळे रोज डे मध्ये कथेला कोणाला बक्षीस मिळालेलं नाहीये. पण लेख ज्यांनी लिहिले ते खूप छान लेख लिहिले होते. लेख रोज डे मध्ये लेख ज्यांनी छान लिहिला, शाळेतील शिक्षिका आणि रोज त्यांना गुलाबाचं फुल देणारी विद्यार्थिनी, अशी खूप छान अशी सुंदर आठवण लिहिली होती. त्या होत्या लेखिका मनीषा चंद्रिका पुरे. खूप खूप अभिनंदन मनीषा. सुंदर कथा होती. सुंदर लेख लिहिला होता. आणि दुसऱ्या आपल्या लेखिका आहेत रोज डेच्याच, ज्यांनी पण छान अशी गोड आठवण लिहिली होती, आपल्यासोबत शेअर केली. त्यांचीच आठवण होती आणि सुंदर छान शब्दात मांडली होती, अगदी सहज सोप्या शैलीमध्ये. त्या दुसऱ्या विजेत्या लेखिका आहेत सीमा कुलकर्णी. मनीषा चंद्रिका पुरे आणि सीमा कुलकर्णी रोज डे म्हणजे पहिल्या दिवसाच्या विजेत्या लेखिका आहेत. अभिनंदन. खूप खूप अभिनंदन सीमा आणि मनीषा. दुसरा दिवस होता प्रपोज डे. प्रपोज डे मध्ये सुद्धा खूप छान कथा सगळ्यांनी लिहिल्या. प्रपोज डेला मला वाटतं सगळ्या कथाच आल्या होत्या, कारण इथे काही लेख असा लिहिण्याला वाव नव्हता, इतकासा वाव नव्हता. प्रपोज डे साठी कथाच आल्या होत्या, खूप छान होत्या. त्यातून अगदी वेगळी थोडीशी इतरांपेक्षा वेगळी कथा निवडणं हे मला खूप डिफिकल्ट गेलं. त्यातल्या त्यात छान उत्कृष्ट छान अशी कथा लिहिली, जी कॉलेज गोईंग स्टुडंटची होती. रोमॅन्टिक अशी प्रेमकथा लिहिलेली. गुंतता हृदय हे आदित्य आणि सानिकाची छान प्रेमकथा. विजेत्या आहेत प्रतिभा परांजपे. खूप खूप मस्त. अभिनंदन प्रतिभाताई, खूप छान कथा होती. आता प्रपोज डे मध्ये मी म्हणलं तसं कथा लिहिल्या, पण लेख 1-2च आले होते, मला वाटतं मे बी 2-3 असतील. तर लेख छान सुंदर वैचारिक लेख लिहिला आणि स्वतःलाच प्रपोज केलं किंवा स्वतःच प्रस्तावना मांडली. तेच म्हणजे मीच माझी व्हॅलेंटाईन. विजेती लेखिका स्मिता बोंद्रे. स्मिताताई खूप खूप धन्यवाद, अभिनंदन. हो. सुंदर वैचारिक लिहिला लेख. आणि प्रपोज डे मध्ये एक हलकी फुलकी मस्त एक एकदम रांगडी कथा, आणि तो नायक होता कथेचा अगदी आमचा कोल्हापूरचा गडी, आणि खूप छान मांडणी अगदी कोल्हापुरी भाषेत. खूप खूप अभिनंदन अलका शिंदे. तिसरा पुरस्कार. खूप छान एकदम हटके कथा, लय भारी. अलका, प्रतिभा परांजपे आणि स्मिताताई तिघींचे खूप खूप अभिनंदन. तिसरा दिवस होता आपला चॉकलेट डे. जसं मी म्हटलं की चॉकलेट डेला खूप छान असे ब्लॉग आले, कथा पण आणि ब्लॉग पण खूपच सुंदर. मी 2-3 वेळा परत परत रिपीट वाचले. यांना विजेती करायचं का यांना करायचं, मला जम्बलिंग झालं. पण शेवटी मला ते निकाल काढणं आहे, त्यामुळे मी आता चॉकलेट डे मध्ये किती विजेते आलेत पहा. खूप छान अशी आजच्या पिढीची आणि हलकी फुलकी, आजची पिढी प्लस मागची पिढी, आपली आजी आजोबांची पिढी, असं सुंदर चॉकलेट डे साजरा केला. ती विजेती लेखिका आहे उज्ज्वला रहाणे. खूप छान आजी आजोबांचा चॉकलेट डे शीर्षक कथेचं. उज्ज्वला रहाणे. म्हणजे आयुष्य आनंदाने जगा आणि प्रत्येक क्षण साजरा करता यायला हवा. ही स्मार्ट पिढी आहे, आणि जी जुन्या पिढी आजची स्मार्ट पिढी आणि जुनी पिढी यांचा ताळमेळ साधणारी उत्तम कथा उज्ज्वलाची होती. अभिनंदन उज्ज्वला. अभिनंदन. पुढे चॉकलेटचं कसं असतं, कडू चॉकलेट हे गोड असतं, पण नातं कडू त्याच्यावरती मात करणारं गोड चॉकलेट हवं असतं. तर या आशयावरती किंवा नात्यांमध्ये कडवटपणा असला तरी पण तो
गोड बोलून म्हणजेच चॉकलेट, जेवेवरती चॉकलेट ठेवून गोड बोलून संवाद साधला तर ते नातं सुद्धा चांगलं ग्रो करू शकतं, नात्यांमधला कडवटपणा दूर होऊ शकतो. असा सुंदर लेख लिहिला होता. गोड चॉकलेट, कडू नातं आणि हॅशटॅग प्रेम, विजेती लेखिका स्मिता बोंद्रे. अय्यो. खूप खूप अभिनंदन. म्हणजे नात्यांना धन्यवाद. वेळ द्यावा, त्याचा सन्मान करावा आणि क्वालिटी टाइम म्हणजे समोरच्याचं ऐकून घ्या. हे स्मिता त्यांच्या ब्लॉग मधून दिसून आलं. नातं असते कडू पण आणि ते हा, हा कथेमध्ये कसं असतं की एखादाच मुद्दा घेऊन आपण त्याच्यावर विस्तार करून लिहू शकतो, हा पण ब्लॉग लिहिला म्हणजे आपल्याला परिपूर्ण ब्लॉग लिहिता येतो. तर माहिती मला हो ते बरोबर. त्यामुळे त्यात लिहावं असं वाटलं. नक्की नक्कीच. आता डार्क चॉकलेट, सासू सुनेचं नातं हे कसं असतं बघा, जे कडू असतं ते सुरुवातीला कडूच वाटतं की बाबा या नात्यामध्ये काय गोडवा नाहीये चॉकलेटचा. म्हणजे कडू सूचना देणारी सासू, शिस्त लावणारी सासू, पण ती मनातून प्रेमळ असते हे समजायला वेळ जातो आणि त्या नात्यामध्ये चॉकलेटचा गोडवा उतरतो. अशी सुंदर उतरतो. कथा लिहिली होती. त्या विजेत्या लेखिका आहेत सीमा कुलकर्णी. मस्त, खूप अभिनंदन. खूप अभिनंदन सीमा कुलकर्णी. आता चॉकलेट डे मध्ये मी म्हटलं की बऱ्याचशा विजेत्या आहेत, आधुनिक विजेती लेखिका आहेत आपली. खूप छान ब्लॉग आणि थोडीशी हटके कथा. चॉकलेट डेचा असा पण कोणी विचार केला हे मला खूप छान वाटलं की आजकाल जे लहान मुलांवरती चाइल्ड अब्यूजचे जे प्रकार होतात, लहान मुलांचं लैंगिक शोषण म्हणा, ते जवळपास आपल्या नातेवाईकांकडून किंवा ओळखीच्या लोकांकडून होतं. हे चॉकलेट देण्याच्या बहाण्यानेच होतं. बऱ्याच गोष्टी अशा घडतात. तीच कथा इथे सहेतुक स्पर्श या कथेमध्ये सीमा गंगाधर यांनी सुंदर. छान कथा लिहिली. त्या विजेत्या आहेत सहेतुक स्पर्शच्या सीमा गंगाधरे. खूप अभिनंदन सुंदर आणि सीमाताई, वेगळी, हा, वेगळी कथा लिहिली होती. सुंदर आणि वेगळी कथा, वेगळ्या हो, शैलीची. हा, वेगळ्या शैलीची. त्यामुळे छान. चॉकलेट डे मध्ये 4 विजेत्या लेखिका आहेत. आता मी स्मिता त्यांना सांगेन की पुढचं टेडी डे आणि प्रॉमिस डेचे 2 निकाल तुम्ही सांगा. बर, आता आपण ज्या या कथा आणि ब्लॉगच्या स्पर्धा घेतल्या याला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे वाचता वाचता आम्ही दमून गेलो. इतकं सगळ्यांनी सुंदर लिहिलं होतं. म्हणजे प्रश्न पडला, हिला द्यायचं का हिला द्यायचं, हिला द्यायचं की हिला हा द्यायचं, असं सतत वाटत होतं. आणि प्रत्येक कथेमध्ये प्रेमाची एक वेगळी छटा दिसून आली होती आणि विजेता निवडणं कठीण झालेलं होतं. आता स्टेडी डे मध्ये ब्लॉग लिहिला होता रसिका चौरे यांनी, त्या विजेत्या झालेल्या आहेत. तर ह्या ब्लॉगकडे मी असं बघितलं की याची भाषा साधी सोपी होती आणि त्यांचं शीर्षक असं होतं की टेडी खेळणं नव्हे, मनाचा मऊ कोपरा. बरोबर. मनातलं ओझं साठवून मोकळं करा. मग तो टेडी असू दे किंवा एखादी डायरी असू दे, डायरी एखादी असते. जवळची व्यक्ती असू दे, विषयाला धरून, त्यांच्या शीर्षकाला धरून उत्कृष्ट हा ब्लॉग लिहिला होता, म्हणून तो निवडला गेलेला. त्याच्यानंतर कथा होती ती विनया देशमुख, विनयाताईंची कथा होती. तर त्या कथेचं शीर्षक होतं खरा टेडी. तर मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा होती. विशेष म्हणजे सासरा आणि सून यांच्या नात्यावरती कथा लिहिलेली नातेवाईक. होती. हा, म्हणजे आई मुलगी, सासू सून, नणंद हा भावजया काय मग लिहितो, पण सासरा आणि सून या हा नात्यावर लिहिलेली, म्हणून मला ती आवडली. आणि त्या मुलीला लहानपणापासून टेडी हवा असतो, पण तो तिला मिळतच नाही काही कारणाने. लग्न झाल्यानंतर पण ती नवऱ्याकडे हट्ट करते, पण तो टेडी तिला मिळत नाही. पण एकदा तो तिला मिळतो, तिच्या जवळ येतो, ती तिच्याशी सुखदुःखाच्या आपल्या सगळ्या गप्पा मारते, लेखन करते आणि सासऱ्यांच्या हे लक्षात येतं की तिच्यामधले सुप्त गुण ओळखून हा आपल्या मित्राकडून तिला मार्गदर्शन करून तिचे 2 पुस्तकं त्यांनी प्रकाशित करून दिले. निस्वार्थ भावनेने मुली समान बरोबर. सुनेला प्रोत्साहन देणारा तिचा आवडता टेडी म्हणजे टेडी तिचे सासरा. म्हणजे सासरे. टेडी बरोबर. निर्जीव वस्तू नसून ती सजीवांच्या रूपात आपल्यामध्ये असते, याचं उत्तम उदाहरण म्हणून ही कथा वेगळी वाटली. खूप छान. त्याच्यानंतर प्रॉमिस डे. प्रॉमिस डे मध्ये सुद्धा भरपूर सगळ्यांनी छान कथा ब्लॉग लिहिलेले आहेत. तर याच्यामध्ये पुन्हा रसिकाताईंचं ब्लॉग निवडला गेलेला आहे. तर स्वतःशी एक अतूट नाते आणि अद्वितीय वचन
असं त्यांच्या ब्लॉगचं शीर्षक होतं. विषयाने ते लिहिलेलं होतं की स्वप्रेम म्हणजे स्वतःला स्वीकारायचं, पण गुण माझे आणि दोष आपले नाही असं नाही, तर गुणदोषासकट आपण त्यांना स्वीकारायचं, स्वतःला स्वीकारायचं. स्वतःच्या स्वप्नांचा ध्यास घ्या. मला काय हवंय, मला काय मिळवायचंय ह्याचाही विचार करावा. नंतर स्वतःच्या संघर्षाचा सुद्धा सन्मान करा. हरू नका, जिद्दीने लढत राहा आणि मानसिक शांतता आणि आनंद अशा या वेगवेगळ्या मुद्द्यांना धरून शीर्षकाशी मिळतं जुळतं विषयाला धरून असा हा ब्लॉग होता. त्याच्यानंतर कथा होती अंजली त्यांची, म्हणजे अंजली मुरडियो. तर त्यांच्या कथेचं शीर्षक होतं अलिखित प्रॉमिस. अतिशय सुंदर कथा होती आणि शेवटचा ट्विस्ट तर खूपच छान होता. तर रामायणातल्या उर्मिलेचा संदर्भ घेऊन पुढे कथा सरकत गेलेली आहे. तर बायको बाहेरगावी जाते, ती आपल्या नवऱ्याला सांगते की मी उद्या येणार आहे, तर तू मला घ्यायला ये. तर तो म्हणतो ठीक आहे, तुझ्या वेळेला मी तुला घ्यायला येतो. पण मध्यरात्री काय होतं, दारावरची बेल वाजते. कोण आलं असेल त्याला वाटतं, तर रखवालदार असेल, काही काम असेल. तर तो दार उघडतो तर ती दारातच उभी त्याची बायको. त्याला असं वाटतं ही इतक्या लवकर कशी काय आली, म्हणून त्याला आश्चर्य वाटतं. पण ती म्हणते मी खूप दमली आहे, झोपते आता, उद्या आपण बोलूया. ती बेडरूम मध्ये जाऊन झोपते. त्याच्यानंतर तिचा नवरा तिच्याकडे झोपली का म्हणून बघायला जातो. ती त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपते आणि ती झोपल्यानंतर तो हॉलमध्ये येऊन झोपतो. सकाळी 6 वाजता फोन खणखणतो, रिंग वाजते. फोनवरती PSI असतात. ते म्हणतात अशा अशा ट्रेनला अपघात झालेला आहे आणि तुमचं नाव, पत्ता आणि कपडे सापडलेले आहेत, तर ओळख पटवायला या, असं तो PSIचा फोन असतो या धरतीचा. तर तो आतमध्ये घाईघाईने जाऊन बघतो, तर आतमध्ये फक्त तिने जे डोक्यात माळलेलं फूल असतं ते सुकलेलं तिथे पडलेलं असतं आणि ती नसते, म्हणजे गायब झालेली असते. म्हणजे हे पण असं प्रॉमिस आहे की जे उघडपणे, त्यांनी काय शीर्षकाचं नाव दिलं तर अलिखित प्रॉमिस. म्हणजे ते उघडपणे बोललं जात नाही, पण ते कृतीमधून व्यक्त केलं जातं आणि शब्दांपेक्षा भावना कृतीतून दिलेलं हे वचन. म्हणून ही कथा जरा वेगळी वाटली, म्हणून ही कथा विजेती ठरली. खूप छान, धन्यवाद स्मिताताई. रसिका चौरे, विनया देशमुख, परत रसिका चौरे आणि अंजली मोडियो, तुमचं खूप खूप अभिनंदन. आता 6वा दिवस होता, तो होता हग डे, म्हणजेच मिठी. तर याच्यामध्ये परत एक भावनिक कथा म्हणता येईल की छान अशी कथा. मिठी या शब्दाचा म्हणजे मी जसं म्हटलं की वेगळ्या अर्थाने, वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणारी ही कथा होती. आई मुलीचं नातं. मग त्याच्यामध्ये मग ती सावत्र आई, ती मुलगी तिला आहे, म्हणजे आपल्या नवऱ्याची मुलगी आहे, त्यामुळे मग स्वतःला ती मूल होऊ देत नाही. अशी एक सुंदर अशी भावनिक कथा लिहिली होती अनोखी मिठी नावाने. कथेचं शीर्षक अनोखी मिठी आणि विजेते आहेत विनया देशमुख. तर खूप सुंदर आई आणि मुलीचं नातं आणि छान शब्दात मांडलेली कथा त्यांची होती ही विनया देशमुख यांची. अभिनंदन विनयाताई. अभिनंदन विनयाताई. आणि दुसरी एक अशीच हलकी फुलकी आणि मनोरंजन करणारी, हसवणारी अशी एक विनोदी कथा होती आजी आजोबा आणि व्हॅलेंटाईन. मिठी मायेची आधाराची. अर्थातच लेखिका ओळखला असेलच तुम्ही, उज्ज्वला रहाणे. तर मला आवर्जून ते सांगावं वाटते की उज्ज्वलाने 7ही दिवस मनोरंजन निखळ हसून सोडलं. 7ही ब्लॉग मध्ये तिचे सगळे फक्त विनोदीच कथा होते. खूप छान वाटलं, मनोरंजन केलं उज्ज्वलाने यावेळेस. 7ही दिवसांमध्ये तिचे विनोदीच ब्लॉग होते, छान होते, छान होते, खूप मस्त. अजून एक याच्यामध्ये आजी आणि नातीची कथा होती, मिठीची ऊब नावाची. तर आजी आणि नात असतो, यांचं नातं वेगळंच असतं. साईशा नावाची नात आणि तिची आजी. आजीसोबत ती कायम आजीच्या सहवासात असणारी, पण आजीला टीव्ही झाल्यामुळे तिच्या आई वडील तिला सांगतात की तू आजीकडे जाऊ नकोस, आजीजवळ झोपू नकोस, आजीला स्पर्श करू नकोस. त्या गोष्टीमुळे ती दुखावली जाते आणि तिची आजी बरी झाल्यानंतर प्रेमाची जादूची मिठीची जी देते आणि त्या मिठीत तिला जी ऊब मिळते आजीच्या, तर ते आजीची मिठीची ऊब ही अगदी वर्णन न करता येईल अशी उबदार मिठी म्हणता येईल.
तर खूप छान कथा ही लिहिली आणि कथेमध्ये वेगळी शैली आणि चांगलं दर्जेदार मांडणी छान होती यांची. त्याच्यामुळे ही कथा विजेती झाली. लेखिका आहेत अंजली आंबलेकर, मिठीची ऊब. अभिनंदन अंजली अंजली ताई. आंबलेकर, उज्ज्वला आणि विनय देशमुख, खूप खूप अभिनंदन. आता शेवटचा दिवस आहे 7वा व्हॅलेंटाईन डे. तर व्हॅलेंटाईन डेचं आता मी सुरुवातीला सांगितलेलंच आहे. त्या पद्धतीने त्यानुसार थोड्याशा हटके वेगळं आणि थोडस लेख याच्यामध्ये निवडले गेलेले आहेत. तर याच्यामध्ये प्रेम ही एक निस्वार्थ भावना आहे आणि ती प्रत्येक वेळी बोलून दाखवायची गरजेची नसते, बरोबर. त्यामुळे जसं मी मगाशी म्हणलं की प्रेम हे कशावर पण असू शकतं, निसर्गावरती असू शकतं, आपल्या एखाद्या वस्तूवर असू शकतं, इव्हन घरात एखाद्या पाळीव प्राण्यावर सुद्धा प्राणी. आपलं प्रेम असू शकतं. त्यामुळं प्रेमाची व्यक्ती खूप मोठी आहे. त्यामुळं आपला व्हॅलेंटाईन कोण, जसं माझ्यासाठी माझं व्हॅलेंटाईन माझं लिखाण आहे, माझ्या कथा आहेत, तसंच खूप सुंदर असा लेख लिहिला होता. त्या लेखिका आहेत विजेत्या सीमा गंगाधरे. सीमाताई, खूप खूप अभिनंदन. अभिनंदन सीमा. पुढचा एक सुंदर असा लेख होता, ज्या लेखामध्ये प्रेम म्हणजे काय हे शीर्षक होतं लेखाचं. याच्यामध्ये बघा, मी जसं आता म्हणलं की प्रेमाच्या किती छटा आहेत याचा कोणी विचार नव्हता केला, तो यांनी केला की श्रीकृष्णाचं आपल्या गोपाळांवरती असणारं प्रेम असेल, शिवाजी महाराजांचं त्यांच्या मावळ्यांवरती असणारं प्रेम असेल, किंवा राणी पद्मावती आहे जिचं राजा रतनसिंगवर जे प्रेम होतं, तर तिने त्यासाठी स्वतःचं जीवाचं योगदान दिलेलं आहे, आहुती दिली तिने त्या कुंडात. हे तर प्रेम खूपच, म्हणजे त्या प्रेमाला उपमा नाहीये असे प्रेम. तर खूप छान आणि अगदी सुंदर लेख लिहिला. त्या विजेत्या लेखिका आहेत पुष्पा पटेल. म्हणजे वेगळाच अर्थ त्यांनी त्यांच्या लेखातून मांडला. असा विचार कुणी केला नाही की बाबा, म्हणजे मी वाचल्यानंतर ब्लॉग मला हे जाणवलं की अरे असं पण असतं, म्हणजे खरंच आहे. बरोबर आहे. बरोबर, कारण हे जी सांगड घातली खूपच छान. श्रीकृष्ण आणि गोपाळ आणि शिवाजीराजे आणि मावळे यांचं प्रेम पण लक्षात घेण्यासारखंच आहे. आणि त्यांचा पण तो व्हॅलेंटाईनच असल्यासारखं आहे, व्हॅलेंटाईनच आहे ते पण. आणि अजून एक छान असा कथा होती म्हणता येईल, जी या सगळ्यांच्या पेक्षा वेगळ्या अर्थाने वेगळा दृष्टिकोन ठेवून लिहिलेली होती, की बाबा प्रेम हे फक्त तरुण वयातच होतं का, किंवा तरुण वयातच तुम्हाला आधार लागतो का, तर नाहीये. तरुण वयापेक्षा जेव्हा तुम्ही एका विशिष्ट वयानंतर उतार वयामध्ये येता, तेव्हा खरी प्रेमाची आणि आधाराची, आश्वासक हाताची गरज असते, आधाराची गरज असते. इथं वयापेक्षा म्हणजे इथं शरीर महत्वाचं नसतं किंवा शारीरिक प्रेम महत्वाचं नसतं, तर तिथं एक आधार आणि विश्वास आणि भावनिक इमोशनल सपोर्ट मिळणं खूप गरजेचं असतं. असं उतार वयातलं प्रेम जे विश्वास आणि आधार शोधतं. खूप छान अशी सीमेवरील व्हॅलेंटाईन नावाची कथा लिहिली होती. त्या विजेत्या लेखिका आहेत स्वाती येवले. मस्त. तर खूप छान. आणि सर्व अभिनंदन विजेत्यांचे माझ्यातले मी ग्रुप तुमचे खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन सर्वांना. आणि जे सहभागी आहेत सहभागींना सुद्धा सहभागाचं प्रमाणपत्र दिलं जाईल आणि विद्यार्थ्यांना छानसं डिजिटल सर्टिफिकेट दिलं जाईल. मॅडम, मी बोलते हो, थोडस. बोला बोला. आता स्पर्धा म्हणजे केवळ जिंकणं नव्हे, तर आपल्या भावना आपण मोकळेपणाने मांडण्याचं सुंदर व्यासपीठच आहे आपलं हे. आता जिंकणारा एवढाच प्रत्येक सहभागी हा खास असतो. बरोबर. प्रेमाचा दिवस एकदाच येतो, पण प्रेमाची भावना मात्र आपण दररोज जपूया. शब्दांनी नात्यांना जोडूया आणि मनांनी एकमेकांना समजून घेऊया. आज सर्व जे विजेते झालेले आहेत त्या सर्वांना एक पुष्पगुच्छ देण्यात येत आहे, डिजिटल पुष्पगुच्छ. व्हर्च्युअल. बघा, सगळ्यांसाठी हा एक पुष्पगुच्छ. हो हो, सगळ्यांसाठी पोचेल, घरी पोचेल, ऑनलाईन पोचेल. सर्व विजेत्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन. आणि संगीता मॅडम, तुम्ही इतकी सुंदर स्पर्धा घेतली आणि रिझल्ट सरप्राईज ठेवला, हे खूप छान. वेगळी कल्पना, सगळ्यांना आवडेल. नक्की नक्कीच, खूप छान. आणि तुम्हा सर्वांच्यामुळे हे शक्य आहे.
मला शक्य होतं आहे. त्यामुळे तुम्ही असेच कायम सोबत राहा आणि विजेते नाही झालो म्हणून काही निराश होऊ नका. अशा खूप साऱ्या स्पर्धा होणार आहेत. त्यातून शिकण्यासारखं आहे आणि प्रत्येक वेळी विजेतं होणंच महत्वाचं नाहीये. त्या स्पर्धेमध्ये भाग घेणं पण तितकंच महत्वाचं आहे. तुम्ही सगळ्या छान लिहितात, अजून छान लिहा आणि अशा स्पर्धांमधून खरं तर आपल्या ग्रुपमध्ये असं काहीच नाहीये. कोणाबद्दल काहीच हे दावे नाहीयेत. त्यामुळे खूप छान चाललाय आपला ग्रुप आणि अशाच सगळेजण लिहित राहा आणि अशाच आपण स्पर्धा घेत राहू. सर्वांचे खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा. लवकरच तुम्हाला सर्टिफिकेट दिले जातील. पुन्हा एकदा राधिकाताई पटणे, स्मिता बोंद्रे आणि संगीता मेहता तिघींचे परीक्षण केल्याबद्दल कथांचे मनापासून मी आभार मानते आणि हा लाईव्ह शो संपला असं जाहीर करते. हा शो कंटिन्युअसली या माझ्या पेजवरती, ऑथर संगीता नावाच्या पेजवरती कंटिन्युअसली हा व्हिडिओ ते राहणार आहे. ज्यांचा मिस झालाय कार्यक्रम ते पुन्हा पाहू शकतात आणि विजेतेमध्ये तुमचं नाव आहे का नक्की पहा आणि नक्की कमेंट करा. धन्यवाद. 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 चला बाय.